मला कधी कधी असं वाटते या पाण्यातल्या माशासारखी राहिली असते तर किती छान झालं असतं ना. मनानं इकडं तिकडं जाता आलं असतं, कुठेही गेले असते, मजा केली असती मस्तपैकी. काही टेन्शनच राहिलं नसतं, कोणा कामाचं, कोणा खाय प्यायचं, कशाचंच टेन्शन राहिलं नसतं. किती छान ना यांचं जीवन. बाई पाणी किती थंड ग माय. शिला बाहेर पाय काढ की ग. अगं किती थंड लागायलंय, सर्दी बिर्दी व्हायची भय. काढ काय माय, नुसतं ऊन लागायलंय की वरून. कहाची थंडी कहाचं कान कहाची सर्दी. इथं नुसती गरमी व्हायला लागली. मला वाटलं थंड वातावरण हा इकडचं, जरा थंडी वाजल काय की, पण गरमी व्हायली. पाणी तेवढं थंड आहे, पाण्यात पाय टाकल्यामुळं बरं वाटायलंय मला. पायाला येऊन माशा अशा हे करायला आता, तोंड मारायला आता, लय छान वाटायलंय. बघ बघा की ताई, तुम्ही पण टाकून जरासा पायात पाण्यामध्ये पाय. आई टाका की तुम्ही, मावशी तुम्ही पण टाका की, लय छान वाटायलंय पायाला. नको ग शिला, एवढ्या थंडगार पाण्यामध्ये माझी पाय टाकायची हिंमत होईना हाली बघ. तुला चांगलं वाटायले तर राहू दे तुझा पाय, पण मला टाका वाटना चाललंय. मी असं नुसतं बघायले बघ. माशा खरंच खूप छान इकडं तिकडं पळायला आता, किती छान वाटायला आता. मला कधी कधी वाटतंय पाण्यामधली माशी राहिले असते तर मस्त मनानं फिरले असते इकडं तिकडं. कोणाची किटकिट नको, कोणाचं एक नको, कोणाचं दोन नको. लय छान वाटतंय यांचं जीवन, पण सोपंही नसते ग. यांना कोणता मोठा मासा येऊन खाऊन टाकल काय सांगता येत नाही. आता खेळायला आता मस्तपैकी, पण काही सांगता येत नाही पुढचं काय आहे काय नाही ते. हो ना, मला पण वाटते कधी कधी तसंच. मला तर वाटायला इथल्या फिश जराशा कॅरी बॅगमध्ये भरून घेऊन जावं काय की, आणि घरात फिश टँक बसून त्याच्यामध्ये फिश सोडावं काय की. लय छान वाटतात. रंगीबिरंगी फिश बाहेरून पण विकत आणता येतात आणि इथल्या पण नदीतल्या नेता येतात. आपल्या तरी फिश टँकमध्ये अशा मोठ्या मोठ्या होतीला नाही का. लय तुला फिश आवडायला लागले आता. इथून कॅरी बॅग मध्ये नेतो म्हणायली, दिमाग काम करणं बंद असते की काय तुझा. इथून नेता आपल्याला जायचंय कधी, वाचतील का ते, राहतील तरी का तोपर्यंत. काय शिला, काय विचार करते तू, काय बोलायचं ते कळना झालंय तुला तर आजकाल. कुठं काय बोलाव, काय हाय काय नाही. हे इथल्या आता माशा घेतल्या कॅरी बॅग मध्ये भरल्या आणि फिश टँक टाकतो म्हणायलीस. इथून जाईपर्यंत नेपर्यंत राहतील का ग त्या. हा काय बोलतीस तू. तुम्हाला मी काही बोलेलं कसं टोचत आहे व? हा, मी का खरंच घेऊन जाणार होते की काय इथल्या माशा. तुम्हाला वाटायला लागले की मी म्हणलं म्हणजे लय झालं. सगळ्याच्या देखत काही बोलत राहता. तुला कळते का बोलायचं हे ते. काय गरज आहे बोलायची का. मी खरंच घेऊन जाणार होतो की काय. मी माझ्या मनाची इच्छा व्यक्त करू लागले की इथून आपल्या इथं म्हणजे माशा नेता येतात म्हणून. काही तुम्ही बोलताना विचार करता का. कुठं काय विचार करून बोलावते. तुम्हाला कळते का माझा विचार काढायला लागले, माझं बोलणं काढायला लागले तुम्ही. तुम्ही विचार करून बोलत जा बघा. मला कुठं काय बोलायचं नाही, समोर सरळ सांगायले बघा. अय बस झालं तुमच्या दोघाचं नाटक. चला उशीर होत आला असेल आपला. निघायचे की नाही का माशा पकडता इथं बसून रात्रभर. प्रफुल्ल किती वाजता निघायचे. झाला असेल की वेळ. आता जाऊता की हळूहळू पोहोचेपर्यंत वेळ लागते आपल्याला तिथं बी. हो आता चला, कारण लेकरं बी वाट बघत असतील. ते राहतो म्हणले बाबा सोबत, पण त्याला आता आठवण येत असेल आपली. त्याला वाटत असेल मम्मी पप्पा संग गेला असतं तर बरं झालं असतं. लहान लेकराला तात्पुरतं बरं वाटतंय, नंतर मग आठवण येते त्याला. चला निघू तर आता. किती वेळ बसावं इथं. हो हो चला, निघता येतंय. इकडचं दृश्य बरं वाटलं का तुम्हाला. हो मग किती छान आहे. इतकं मोकळं चाकळं हिरवंगार रान, पाणी चाललंय. लय छान वाटलं बघा, भारी वाटलं इकडे येऊन. म्हणजे कोणाचं टेन्शन नको, गलका नको. मस्त पक्ष्यांचा आवाज, गलगलाट असा किलकिलाट आवाज यायला लागलाय. छान वाटलं बघा इकडे येऊन. आता पुढं पुढं बघू त्या काय काय हाय काय काय नाही ते. दादा मी काय म्हणते, आता आपल्याला ट्रेन मध्ये जागा भेटेल की रे. म्हणजे असं उभं राहून जायची तर गरज पडणार नाही ना. आता काय आहे की बघावं लागल. मोस्ट ऑफ जागा भेटायला पाहिजे, कारण कसं म्हणजे आपण तिकीट वगैरे काढून जातो असं फिरण्यासाठी, तर ते लोक देत असतील तसं. असं उभं राहून जाण्यात मजा येत नाही काही नाही, तर त्यामुळे मग देत असतील. कारण सकाळच्या पण 2च गाड्या सुटल्या होत्या, आता ही 3री गाडी आहे आपल्यानंतर. अजून 2-3 घंट्यानं गाडी राहते, म्हणजे लोक येतं जात राहतातच. त्याच्यामुळं ना भेटेल जागा मला असं वाटायले. हो रे बापा, जागा भेटायला पाहिजे. बाबाला जास्त वेळ उभं राहणं होत नाही काही नाही, आणि आमच्या दोघीला जास्त काय होत नाही काही नाही. लेकरं होतं सोबत, बसून गेलं की आरामशीर मजा येते, बरं वाटते बाहेर फिरायला आलो म्हणून. नाही तर आपली गाडी नेता येत नाही का प्रफुल्ल. नाही
ते त्यांनी म्हणजे असं क्लिअर बोलले की असं गाडी वगैरे काही घेऊन जाता येणार नाही. याच्या आधी गाड्या जात गेल्या म्हणे, पण ते आता आपल्याला ते पहाडी वगैरे सगळं बघायचंय, पाण्याचं दृश्यवरून पडताना ते सगळं बघायचंय म्हटल्यावर ते गाडीनं पॉसिबल होत नाही ना. त्यामुळे बोलले की ट्रेननंच तुम्हाला प्रवास करून म्हणजे बघता येईल असं सांगत होते. गाडीनं आहे पण दुसरा रस्ता आहे तिकडे, काय बघायसारखं नाही, काही नाही, पुरं जंगलच आहे. उगं विनाकारण कशाला तिकडल्या रस्त्यानं जायचंय. ट्रेनमध्ये सगळे लोक जातात, आता बघत बघत जाता येते ना. आता पाण्याचं ते पहाडीवरून पाणी पडते म्हण, ते बघता बघता चांगलं वाटतंय सगळ्याला. त्याच्यासाठी तर आलो ना आपल्याला बाहेरचं दृश्य वगैरे बघण्यासाठी. परत प्राणी आहेत म्हणा आतमध्ये, तर ते बी बघता येतात. त्याच्यासाठी ते गाडी इकडे लावलेली आहे. आता ट्रेननं जाऊता. हो हो, ट्रेननं जाऊता. ट्रेननंच मजा येते. गाडीनं तर एवढा प्रवास झाला की आता आपण केला की जाताना परत तेच आहे. इकडचा साईडचा सगळा पूर्ण रस्ता असा ट्रेनमध्येच मजा येते आणि मोकळी चाकळी जागा भेटते बसायला. त्यामुळे ट्रेनचाच प्रवास बरा आहे आता. ठीक आहे मग, चला चला रे बापा, उतरा लवकर लवकर, चला. आई ये ना. आई थांब थांब, घाई करू नको, थांब थांब जरासं, थांब तिकडच थांब. अगं माय, ट्रेन आली की ग. आता आपल्याला तिकडच्या साईडला कसं जावाव? आई थांब ये. ही ट्रेन नसेल मला वाटायलंय. सगळेजण थांबलेत, बसलेत. कुठं बसायला चालले तर बसायला थांबलेत. थांब जरासं, घाई करू नको. शांता थांब जरासं, घाई करू नको. थांब, ही ट्रेन नाही म्हणा, दुसऱ्या ट्रेन मध्ये जायचंय आपल्याला. याच्यानंतर ट्रेन येणार आहे, घाई करू नको, थांब तिथंच. आई ताई थांबा जरासं, तिकडेच थांबा. ही ट्रेन जाऊ द्या, ही ट्रेन नाही आपली, दुसरी ट्रेन येणारी हाय. तर तिकडे इकडे येऊ नका, थांबा तिकडे त्या साईडला थांबा जरासं. शांता काय करू लागली तिकडं? तुम्ही दोघी तिकडं कसं काय थांबले? यावं असतं की सगळ्या सोबत. माग थांबल्या जाऊन आता त्या साईडला अडकल्या नाही का दोघी जणी? थांबा आता तिकडच, ट्रेन जाऊ द्या मग या आरामामध्ये, घाई करू नका, थांबा. या बाबाला बोलायचंही कळत नाही. सगळ्याच्या देखत म्हणावीत काय करू लागली म्हणून तिकडं. आता का वाशरूमला जायचं सगळ्याला यायला सांगून जाऊ की काय? गप बसाव ना तिकडं. थांबल्यात ना, सुना हाता, लेक होतं, नातवंड होतं, सगळ्यासोबत थांबले तर मग गपचूप बसाव ना. दोन लेडीज कुठं गेल्या असतील, काय घेणं देणं ह्याला, कासाठी तरी जात असतील ना. वॉशरूमला जायचं राहतंय का सांगून जावं की काय? प्रत्येक गोष्ट उघड डोकं खात राहतात. उभं राहावं ना गप. आई बस नाही गप, कशाला उग जाऊ दे ना. बाबा हात परवा करतात, आपली काळजी करतात म्हणून बोलायले. तर त्याला काय माहित आहे वॉशरूमला गेलो होतो की कुठं गेलो होतो? त्याला वाटलं सगळ्या सोबत राहायचं. इथं अनोळखी जागेवर हवा आपण कसं, आपल्याला माहित नाही काय नाही इकडचा एरिया म्हणून म्हणायले. तर लय डोक्याला टेन्शन घेतीस तू बी आणि दुसऱ्याच्या देतीस. गप राह, शांत राह, किरकिर करू नको बघ. बापा कोण बोलत जाय, मला गपच करत जाय, बोलू देत जाऊ नको. तोंडाला लॉक लावून ठेवते आता. हो लावते मी, तू बस गप आता. अरे ही ट्रेन जाते की नाही रे? उगा आम्ही अडकून बसलो इकडं. येवाव का तिकडच्या साईडला? किती वेळ थांबाव इकडं? आई थांब जरासं, गाडी निघायची भय पटकन या. मोठा लांबचा मार्ग आहे आपल्या तुमच्यामध्ये आमच्यामध्ये, अंतर भरपूर आहे. मग उभं राहायला तुम्हाला जागा भेटणार नाही. थांब जरासं, ही ट्रेन जाऊ दे. भाऊजी मला वाटायले गाडी क्रॉसिंग झाली काय की येऊ द्या की तहिला. अगं इथं कुठं क्रॉसिंग होणार आहे शिला? अवं ताई किती वेळची गाडी थांबलेली आहे, त्याला येऊ द्या इकडं. ओ मावशी, या साईडला कशाला थांबले? का काय झालं? ओ मॅडम, या साईडला ट्रेन येणार आहे, तुम्हाला त्या साईडला जायचं असेल तर तुम्ही लवकर जा, थांबू नका इकडं. येऊ द्या की मग, आम्हाला काय राहिले? काय झालं आई? काही नाही रे. ओ भाऊ, ये गाड़ी किधर जा रही है? माथेरान. माथेरान तो यही है ना भाऊ? अरे मावशी, माथेरान अंदर है, मतलब ये माथेरान स्टेशन है, अंदर आपको देखना है ना, पहाड़ी से बारिश कैसी होती है, जंगल गुफाएं वगैरह सब कुछ है अंदर देखने के लिए. पशु पक्षी है वो भी देखने हैं. ये ट्रेन से देखना पड़ता है, जाना पड़ता है अंदर. आपको जाना है तो जल्दी से जाओ, ये ट्रेन आखिरी है, इसके बाद बहुत लेट आने वाली है ट्रेन. जाओ जल्दी से, 3 मिनट बाकी है ट्रेन निकलने में. अरे देवा, हीच ट्रेन आहे म्हणा की व. काय काय झालं आई? अव अरे प्रफुल, हीच ट्रेन आहे म्हणा. काय कोण म्हणलं आहे तुम्हाला? अगं ते मागचं माणूस म्हणायले चला म्हणा, 3 मिनिटं बाकी आहेत, चला बसा पटापट ट्रेन मध्ये. अगं नसल का ही ट्रेन? कोणीच बोललं नाही, बसलंय नाही ट्रेन मध्ये. अगं मी का खोटं बोलायले की काय? लोकाला कोणाला माहित नसल. आता हे सांगायले की माणूस म्हणतोय 3 आता ही गाडी गेल्याच्या नंतर बऱ्याच उशिराने एक गाडी आहे म्हणा, ही आखरीची गाडी आहे म्हणा, चला बसा लवकर. आता माय चला की मग लवकर बसा, या तुम्ही बी या लवकर. अगं थांब जरा, विचारपूस करू दे कोणाला तरी. गाडी निघून गेल्या काय
ओ भैया, ये गाड़ी माथेरान जा रही क्या अंदर? हाँ हाँ, यही गाड़ी जा रही है। जाओ आप बैठो माथेरान के अंदर। वो आपको घूमना है ना, अंदर का देखना है ना सब कुछ, तो इसी में बैठ जाओ आप। क्योंकि इसके बाद बहुत लेट गाड़ी है और ये फिलहाल आखिरी गाड़ी लग रही है मुझे। तो आप जाके बैठ जाओ, फिर बहुत शाम को गाड़ी है, आपको बहुत लेट हो जाएगा। जाइए, ये गाड़ी जाने वाली है। कळलं का आता? चला लवकर. हो हो आई, या या, चला चला चला. ओ बसले का सगळेजण? हो बसलेत वाटतं. ओ ताई, भाऊजी, सगळेजण बसले का व्यवस्थित? ताई, भाऊजी, मावशी. अगं बसले असतील ग सगळेजण. आपल्या आधी चढली होती ती, आपण मागून येऊन इकडं आलो म्हणून तिकडे जागा भेटली नाही आपल्याला. आवाज जात नसल व वरडू नको. थोड्या वेळानं गाडी थांबली की मी जाऊन बघून येतो. आणि त्यांनी याव ना इकडं, जागा आहे की आपल्या या साईडला. या म्हणावता यायला सगळ्याला, माग एकत्र बसता येतंय. अगं तिकडं चांगली जागा होती, बसली असतील. आता बसू दे, नंतर कुठं बघता येते. पुढं जर थांबलं गाडी बिडी, कुठं बाहेर निघलो आपण सगळं काही बघण्यासाठी, तर मग म्हणता येते बस आपल्या इथं जागा आहे म्हणून रिकामी. हो पण इकडे येऊन बसले असते ना, असं माझं म्हणणं चाललंय. मी का नको म्हणणं आले, काय नाही, बसू द्या तिकडे तिकडे बसले असतील तर. पण जागा होती, एकत्र मजा आली असती. माझं म्हणणं हे चाललंय. पुढं बघता येते, उतरलो तर मग म्हणता येते जागा वगैरे आहे आमच्या इकडं, तर या मग बसायला. नाही तर मग त्याच्या इकडे असेल तर तिकडे जाऊता. अय चिंट्या, किती वेळ मोबाईल खेळणार हस रे? मग झाला मोबाईल तू खेळणं. तुला 2 मिनिटासाठी मोबाईल दिला होता मी. किती वेळ मोबाईल वापरायचा? डोळे खराब होतात मोबाईल मुळे. त्या मोबाईल मध्ये लागून राहतोस हमेशा. अरे चिंट्या, तुलाच बोलायले मी. मम्मी मम्मी 2 मिनिटं, मम्मी अजून 2 मिनिटं प्लीज. हा प्लीज, बघ गाडी पळायली, बघ बघ. याला काय मोबाईलची सवय लागली माय. काय रात्रीच्या टायमाला मोबाईल दे म्हणायलंय. जेव्हा पाहिलं तेव्हा मोबाईल मोबाईल मागत राहायलंय. मोबाईल शिवाय जमच ना हलय लेक राहिला. हो आता काय कराव, पप्पांना सवय लावली. रडू लागलं की मोबाईल काढून देतात. मग काय करू? अर्धी रात्री उठू कवाय रडत राहतय. त्याच्यापेक्षा दिलेला बरा, झोप तरी होते माणसाची. पण सवय खराब झाली ना याची. हा आता मोबाईलच मागत राहिले. आता गाडीत बसलो तर बाहेरचं दृश्य बघावं नाही यानं. ते मोबाईल मध्ये खुसून बसायचं, तोंड ठेवायचं कवाय बी. हे दे रे मोबाईल. मम्मी मम्मी थांब ना द्रासू, थांब ना मम्मी. ते बे एकच फुगा राहिला, ते फोडतून तुला देतो मोबाईल. हे बघ चिंट्या, तुझं लय व्हायलंय बघ. पुन्हा मोबाईलच देणार नाही तुला. नाटकं करू नको, दे गाप. खेळू दे आता 5 मिनिटं खेळू दे. त्याचं त्याला मन भरू दे, नाही तर रडायचं होय परत. काय देवा, नुसते लेकरं बिघडले तर.